मम्मा खूप खुश आहे, धुरामध्ये तिला आवडते. जा दूर दूर सर्व मम्माकडेच. चष्मा लेके आ. आज पण केळीच्या पानावर उमा जेवण. केळीचे पान काय ते फ्री आहे. हा, मग मला भांडी घासायला लागत नाही ना, म्हणून दररोज दररोज केळीच्या पानावरती तिथे मम्मी असते बघा. नमस्कार मंडळी, प्राणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आपण काय करत असतो ते तुम्हाला माहितीच आहे. काय करत असतो ते तर आम्हाला माहितीच आहे, पण इथे केरलामध्ये तुला मच्छी मार्केट कुठे भेटणार? अरे बापरे, मच्छी मार्केट कुठं भेटणार? तुला मासली खायची आहे? येस. हा, तर बरेच जणांच्या कमेंट आल्या की प्रणित आपल्या इथे जावई घरी आला की कोंबडा कापतात, आणि असेही काही जण म्हणाले की आता प्रणित शाकाहारी होणार. तर तसं काही नाही आहे. आता थोडी आमची पूजा वगैरे चालू आहे फॅमिलीची, त्यासाठी आमच्या इकडे थोडे उपास होते ना, पण आज आपल्याला परमिशन भेटलेली आहे की आता तू आपल्या घरी मच्छी बनवू शकतो. म्हणूनच आम्ही निघालोय उरेगमला. कुठे? उरेगम, जिथे आपल्याला मासली भेटते. लास्ट टाइम सुरमई आणली होती, सुपर्ब. तर या टायमाला पण आपण काहीतरी जी फ्रेश मासली भेटेल ते घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सबस्क्राईब. काय पण त्यासाठी आपल्याला स्कूटीनी प्रवास करायला लागेल. कशाने? स्कूटीनी प्रवास. सबस्क्राईब. तर मध्येच कसला पाऊस पडला ना अनया, आणि आता बघा कसला ऊन. तर ऊन पाऊस चालूच असते. आपला जो 2 वाजताचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच येणार, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चलो अनया, लेट्स गो. हाय मम्मा. एवढ्या पोई, बापरे, मम्माला पण जेलमध्ये अटकवली आम्ही. सुखी राहा मम्मा. का जेलमध्ये काय आहेस तू? हा, मम्माने अडकवून ठेवली हिला. सकाळपासून भरपूर बडबड करते ती, म्हणून अटकवली बघ. मच्छी लाईन. चला, तर आलोय आपण उरेगम मध्ये. आणि लास्ट टाइम आपण आलेलो ना अनया, तेव्हा इथे एक मराठी माणूस भेटला होता. म्हणजे मम्माची गरज पडेल असं मला वाटलंच नव्हतं, पण आता इकडे येऊन माहिती पडलंय की हा दुकान बंद आहे. तर आज आपली वाट लागणार आहे. मल्याळम माणसाशी आपण आता कसा कन्व्हर्सेशन करणार आहोत ते बघायला भेटणार आहे. त्या बाजूला आणखी एक शॉप आहे. मासली तर आहे ना, वांगडा आहे, राणी चिरी मासा आहे, बॅराकुडा आहे, कुप्पा आहे, मोठा टोना पण आहे बघा, तारली पण आहे आणि कोळंबी पण आहे. सुरमई नाही आहे, किंगफिश इल्ला. आता आपल्याला पाहिजे कोळंबी. तर कोळंबीला काय बोलतात मल्याळम मध्ये? नाही, याला विचार. हा, प्रॉन पण समजेल ना त्याला. काय बोलतात? चेमी घेऊया मग. किती रुपये आहे? 440 kg चेमी. तर उमाला फोन केलेला, ती बोलली किती, 1 किलो आण ना, 450 रुपये. चला, तर आलोय घरी आणि जाम गरमी आहे. काय तू चहा पितेस? बापरे, आम्ही बघ कॉफी बाय मॉम. समारंभ पितोय. समारंभ है हो. समारंभ ना. हा, ते ताक पितोय. ताक. संभारम. नॉट समारंभ. पण रम नाही आहे, व्हाईट ज्यूस आहे. तुम्ही घेऊन आले बरोबर काय? हा, अरे तो मराठी माणसाचं दुकान तो बंद आहे आज. मराठी माणसाचंच दुकान बंद. काय माहिती, तिथे कोणच नव्हतं. मग आम्ही विचारत गेलो. हिंदी मीन ना, मीन करत गेलो. पण भेटली मासली, भेटली कोळंबी भेटली. कोळंबीला काय बोलतात अनया? चेमिनी. आता रेसिपी काय दाखवायचं आपल्याला? चेमिनी. प्रॉन्स मांगा करी.
क्या तर ओमाला तर आपण काले धागे काढायला तिथे बसवले, कारण कोळंबीवाल्याने काले धागे नव्हते काढले. हे काय बनवताय तुम्ही? ए हा, बांगड़ा बांगडा. ओमाची आई बांगडा बनवते. बांगडाची रस्सा आणि कोल्ली. कोणीतरी कमेंट केलं होतं ना, कोल्ली मीन करी का नाही बनवत हाँ तुम्ही? वो इसमें हाँ. कोल्ली आता बॉईल करायला टाकलंय. त्याच्या याच्यात कोहली आहे काय? हा. मग विराट कोहली आरसीबी मध्ये नाही खेळणार? नाही, आज इथे हा, खेळणार आहे आज इथे kitchen मध्ये. खेळणार देख. आहे. हे बघ. कोहली, हाय कोहली. याला बॉईल करायला ठेवलंय हा, आणि शी विल मेक हर ऑथेंटिक आईला करी. ओके. तर उमा, तुमच्या इथे कोळंबी तर सोलून देतात, पण ते काले धागे काढून नाही देत ना? हा, हे बघा, म्हणूनच उमा एक एक काळा धागा काढणार आता. तर आपण पेनला गेलेलो बापूजी देवांकडे, हो तेव्हा कसं आपण आउटडोर कुकिंग केलेली. बरोबर. हा, मस्त एकदम. असं काहीतरी करू क्या या काही इकडे? करू शकते. आता हा? बघ, आमच्याकडे पण चूल होता, पण आता मम्मी पप्पाला नाही जमत ते, मग सगळं चूल काढलं. इथेच हा. होता सगळं चूल. तर आपण इथे बघ, जागा तर खूप आहे आणि स्वच्छ जागा हा. आहे, तर इथे कुठेतरी आपण करू शकते. पण तुला ते ईट आणायला लागेल. हा, इटा वगैरे लाकडं ईट. वगैरे मॅनेज करूया. हा, करूया ना, हा, इथे पण बनवूया. पहिले आपल्या सासऱ्यांची परमिशन घेऊया ना. हे बघ, सासरा आला. हा. बघ, इज अच्छा, रेडी. खाना इधर बनवंटो डाळा. ओ नाही, असं बोल. इकडे हा. अडपू आहे क्या बेटो? हा, बोल. हम्म. अचन एवढे आडपं एकन बोको. बटुम बटुम. हा, बटुम बटुम म्हणजे बच्चू मतलब होगा. अच्छा, होगा. हा, ए, बटुम तूने बटुम. बोला की नाही ऊन आला? ऊन आला, पण उन्हाचं इथं सावली पण आहे ना, सावलीमध्ये इथे करूया करू आपण. आपण. याच्या हा. खाली करू. लाकडाला काय बोलतात? लाकडी. हा, वर्ग हा, वर्ग शोधायला अच्छा, गेलाय. वर्ग अँड ऑल मॅनेज होईल ना? हा, लाकडं वगैरे पण मॅनेज होईल तू त्याला सांगतात. मदत कर, जा शोधायला गेले बघ तो. तर ही जागा सुचवली त्यांनी, इथे ऊन नाही येणार. हा, इधर बनाएंगे. हा, हे बघा, चूल बनवतायत आता, चूल. इधर क्या खड्डा बना रहे क्या? आपण अंगार लगाने के लिए हा, छोटा गड्ढा मांगते ना. हा, अंगार लावायसाठी छोटासा गड्डा करते. बाहेर काय वीट लावायत ना, वीट लगाएंगे ना. तर खड्डा तयार झालेला आहे बघा. आता विटा शोधायच्या ना, 3 ब्रिक शोधूया आता. विटा पण आपल्या इकडेच सर्व इथे पडलेले आहेत. हे बघा, था ना हे देखो, हे ठीक आहे ना? पहले घर था ना, हा इधर ये सब ऐसे ही जमा करके रखा था. हा, पहिले इकडे घर होतं, तिथेच सर्व जमा करून ठेवलेलं आहे. त्याच्यामधल्याच विटा काढतायत बघा. चल अनया, विटा आणल्यात, विटा दांडू खेळूया आता. बस हो गया, 3 बस. डबल रखेगा ना. अच्छा, डबल. बघ कशी बनवतात ना, चूल बनवतात. हा, आउटसाइड कुकिंग दाखवते तुम्हाला. नक्की चॅनल सबस्क्राईब करा नसेल केला अजून तर. मम्मा, बोगदा घेऊन कुठे चालली? मारायला मारायला. हा. तर फायनली चूल रेडी झालेली आहे. वर्म्स निघालेत काय? वर्म्स आणाया, वर्म्स बघिये. कुठे? अर्थवर्म्स. जर हे लावले ना हुकला आपण आणि मासे पकडायला गेलो ना, दिसला हा, लगेच मासा भेटतो याच्याने. दिसला मला. हा, तो बघ. डबल करेंगे. चला, तर सासऱ्यांनी आपले ऑलमोस्ट चूल बनवलेली आहे, रेडी केलेली आहे. आणि आणायला घेऊन आलोय मी केळी कापायला, केळ्याची फांदी कापायला. तुटेल काय तुझ्यानी? मार जोरात. तो हात काढ. हा, मार वरती, मार परत. अरे खाली नाही, वरती जा. हा. तू मारते कुठे आणि तुटते कुठनं? हे बघ पूर्ण हा, दिसला. वाट लगे इसमें. ये नहीं, ये तुम ये पकड़, ये बहुत बड़ा. हे भाजी बनाने के लिए, हे भाजी बनवण्यासाठी. आणि हे पिकत राहणार. हा, ही पकणार. केळीवाले केळी. हा, आणायला मुंगी चावली ना. ते पण लाल. हा, काहीतरी डेंजर मुंगी आहे ती. हा. ही जी केळी घेऊन आलो त्यांना आता स्वच्छ करतायत बघा. ये 4-5 दिन में पक जाएगा क्या? नहीं, 2 दिन में. 2 दिन में हाँ, ये हो गया, रेडी हो गया. देखो ना. रेडी टू ईट. मामा, आपल्या इथे किती रुपये आहे केळी डझन? केली 100 असेल. 100 रुपये डझन. हा. तुला डझन नाही, किलो. उल्ला बनवत असतील तुला. केजी 100 रुपये डझन. तिला नेहमी सर्वजण उल्लू बनवतात, पण इथे बघा विकायला चाललंय. फ्री मध्ये आपल्याला केळी भेटलीत. कुठे ठेवू? उन्हात. विकायला चाललंय तर तिकडे बस. विकायला नाही चाललं, धुवून ठेवलेत.
तर सर्व तयारी झाली ऑलमोस्ट. आता अनाया ही जमीन ओळी आहे तिला सुकी करण्यासाठी आग लावते. लाव, अरे लावला पण ते विजलं. खाली बसून लाव. तर उमा, आमची तयारी तर ऑलमोस्ट झालेली आहे. तू काय करतेस? माझं इंग्रेडियंट्स पण रेडी झालेलं आहे. इथे कांदा आहे, मिरची आहे, लसूण आणि अद्रक. आणि हे जे कांदा आहे ते तडका देण्यासाठी. तर आपलं जे मेन इंग्रेडियंट आहे आजचं जे प्रॉन्स करीचा ते आहे मँगो, रॉ मँगो. तर ते काढायला आपल्याला झाडावर जायला लागेल, म्हणजे तिकडे जायला हा, लागेल. म्हणजे ओके, जे काही आहे ते आपल्या घरातलेच सर्व साहित्य आहे. सर्व सर्व. म्हणून आता आपण आंबा काढायला जायला. चला मग आणि जाऊया. तुझा आवडता कढीपत्ता नाही आहे का कढीपत्ता याच्यामध्ये? पण पाहिजे ना. हा. कढीपत्ता शिवाय काही नाही होणार काय आहे. नाही होणार ना. कढीपत्ता हा. पण आपल्याला झाडावरशी काढायचा आहे. टिपिकल आपण साऊथ इंडियन केरला स्टाईल केरला मांगा करी style. बनवते. With प्रॉन्स मांगा करी. त्यासाठी आता आंबे आणायला जाऊया. विथ ते तडका ऑफ आग्रिकोली मसाला. काय मांगा? मांगा तर इथे खूप आहे. बापरे, आता हे बघ. हिला उड्या मारून मारून मांगा नाही, काढायला इथून लागेल. काढू ना. हा, कच्चा पाहिजे कच्चा ना. पाहिजे ना. हा, तर कच्चा आंबा काढायला आलोय आपण. कच्चाच आहे सर्व. हे बघ, कच्चा आहे एकदम ना? कच्चा आहे. हा, हा, काप. हम्म. कच्चाच आहे. मांगा करीचा मांगा भेटलेला आहे आपल्याला. याच्या एक एक काढायचा. बस झाला. एक बस आपल्याला थोडंच मांगा करी बनायचं. आणि कढीपत्ता. हा, कढीपत्ता. कढीपत्ता एवढ्या कढीपत्ता. हे बघ, एवढ्या कढीपत्ता. हे बघा, सर्व काही आपल्या घरामध्येच, कढीपत्ता, घराच्या तुलसी. फार्म मध्येच. हे बघा, करी लिव्स. व्हॉट वी कॉल करी लिव्स इन मल्याळम? करोपिलेला. तेरोपी लैला. हम्म. तेरी लैला मजनू मैं तेरा लैला. करोपिंडेला. करोपी लैला. करोपी म्हणजे काळी लैला. करोपिंडेला. करूप म्हणजे काळा ना, ब्लॅक कलर. करूपी लैला. हिला चक्कर आली, नंदीबाईल आला अंगात. अरे ये शेंगावाला बिना शेंगावाला नंदीबाईल. मुत्तशन गरम हो रहा है ना. आज मजा येणार आहे. एवढी गरमी आणि एवढ्या गरमीमध्ये उमाला आपण बाहेर जेवण बनवायला लावणार आहोत. हाय उमा. हाय डॅडो. एंदे विशेषम. नल्ला विशेषम. नल्ला विशेषम. व्हेरी गुड. तू आय दर. तर आता आंबा जो आपण काढलाय तो पण कापून घेऊया. नो कोकम, नो इमली, ओनली आंबा मांगा करी. ते झाले ना सर्व. आता साहित्य झालेलं आहे. काय? आता मी प्रॉन्सला धुवून घेते. हा, आपल्या क्रिस्टल सॉल असतात ना, काय बोलता तुम्ही याला, नमकला? मोठा नमक. मोठा नमक, मोठा मीठ. ते नमकशी मी धुवून घेते चांगल्या प्रमाणे. हा. आणि एवढंच प्रॉन्स घेतलेलं आहे कारण पप्पाला खायचं आहे. हे तर आपल्या टिपिकल मँगो करी तर ते खात असतात ना, हा, तर त्यांना वेगळं एक रेसिपी बनवून देते मी. तर ओके, एवढंच ओके. मी प्रॉन्स घेतलं. हा, हा, तर थोडेच प्रॉन्स घेतलेले आहेत, बाकीची धुवून रेसिपी घेतलंय. वेगळी आहे. हम्म. हा, आणि आता त्यांना स्वच्छ करून घेते क्रिस्टल सॉल्टनी. आणि ही जी रेसिपी आहे ती मातीच्या भांड्यात होणार आहे काय? हो. हा, ही बघा, चुलीवरची प्रॉन्स मांगा करी बघायला भेटणार आहे आज तुम्हाला. मॅरिनेट करण्यासाठी आता आपल्याला हळद, कोरिएंडर पावडर, हम्म, काय बोलतात, कोरिएंडर पावडर. कोरिएंडर पावडर, धना पावडर हा, थोडं थोडं घेते कारण आपल्याला भाजीत तयारी करताना पण टाकायचं आहे. ओके. ओके. आणि पहिले आहे- आपण मासली मॅरिनेट हा, करतो. आणि आहे इथला मिरची पावडर, म्हणजे ओके. कश्मीरी कम थोडासा मिरची पावडर असा आहे त्यांचा. हा. ते इथे बनवलेलं आहे. ओके. आणि आणि शेवटी आपला अस्सल आगरी कोळी मसाला, मसाला. म्हणजे आपला मांगा करीला एक ट्विस्ट देते आपण हा. आपल्या मसाल्याचा. भरपूर साऱ्या कमेंट हा. येतात. मी वाम माशाची रील टाकली होती हा, आणि त्याच्यामध्ये हा मसाला दाखवला होता. हा. तसं त्याच रील वरती कमेंट आली की याच मसाल्यामध्ये आम्ही वाम मासा फ्राय पण करतो हा. आणि खूप सुंदर लागते. खूप तर सुंदर नसेल ऑर्डर केला तर नक्की ऑर्डर करा. लागतं. Yes. एकदम ओमानीच बनवलेला तो मसाला आहे. हा. हे बघा, आणि असा सुगंध पण भारी येते ना. हम्म. आणि मीठचा गरज नाही कारण मीठ ते रॉ सॉल्ट ऑलरेडी याला लागलेलं आहे. हा, तर मीठ आपण नंतर टाकूया. ओके ओके. ओके. मीठ नंतर टाकूया. पण बघताय तुम्ही, चेमिनी इज मॅरिनेटेड. नॉट चेमिनी, हा. इट्स चेम्मीन. चेमिन इज मॅरिनेटेड. हा. आता याला आपल्याला काढून एक प्लेट मध्ये घ्यायचं आहे कारण आपण 1 पॉट रेसिपी बनवतात नेहमी. हा, आणि याला आपल्याला घेऊन जायचं आहे चुलाकडे. चुलाकडे. हम्म. चुल्यावर. तू चुल्यावर घेऊन जा, मी साहित्य घेऊन येते. तर मुत्तशांनी पूर्ण तयारी केलेली आहे, आग पण लावलेली आहे. आणि आता आपण ठेवूया चुलावर मातीचा भांडा. तर उमा, अश्विनीने जशी आपल्याला हे
राख लावली होती भांड्याला तशी लावायची गरज नाही ना? मला नाही माहितीये, ते मातीचा भांडा आहे. मातीचं भांड आहे ना, निघून जाईल सर्व. पण बघताय बऱ्यापैकी आग पेटलेली आहे. वा, आण लवकर तेल वगैरे. तर आता भांडा पण गरम झालेला आहे आणि सर्व साहित्य बघा कसे आम्ही अरेंज केलेत. अनया ये चल मम्मा. हा, मम्मा खूप खुश आहे, धुरामध्ये तिला आवडते. ये गरम हुआ है क्या? गरमच नाही झालाय तो. थांब. थांब, गरम होऊ दे. जा दूर दूर सर्व मम्माकडेच. वो चष्मा ले क्या? तर नारळच्या कवरी, लाकडं, नारळाचे पानं, पत्त, केळं जे काही सुकलेलं असं भेटलंय ते सर्व ठेवलेलं आहे. आणि उमा पण आलेले आहे चष्मा लावून. चष्मा लावून काय धूर नाही जाणार का? तो वेल्डिंग वालेचा चष्मा असता तर वाचली असतीस तू. ऍक्च्युली हा, चल झालं. तेल बघ आली आली. आला. तेल पण तापलेलं आहे आपला. तेल तापलं ना? थोडे, हा तेल टाकला. हा, कढीपत्ता. कढीपत्ता टाकलाय. होते काय? अरे बऱ्यापैकी होते. थोडासा हे राई बघा. टाकूया. राई. आणि आणायला बघा, तू कुठे इजिप्त मध्ये चालली काय? गल्फ कंट्री मध्ये चालली फिरायला मिरची तू? मी फक्त म्हणजे बघायला टाकली होती, परत हा. टाकूया. म्हणजे कोणाला बघायला टाकली होती? म्हणजे झाले की नाही ते. अच्छा अच्छा, मला वाटलं मिरची बघायला टाकली होती कोणाला. का? पेनला गेलो होतो आपण तेव्हा कमेंट आली होती, सर्व काय अश्विनीच करते, उमा नुसती धूर खाते. पण आता बघा, अश्विनी सर्व- नाही आहे आज, सर्व काही उमालाच करायला लागणार आहे. हा, बघूया. काहीतरी नवीन अनुभव एवढ्या उन्हामध्ये आणि वरनं एकदा एवढी आग. उमा होईल ना? होईल होईल. बघा. तुलाच द्यायचंय, त्यांचे हा. जेवण वेगळं केलंय मी. माझ्यासाठीच बापरे, बनवते. येते बघ इकडे. हे बघा कसा धूर येतोय, आग येतोय. चला आता परत आपल्याला टाकायचा आहे कांदा. कांदा. वा. कांदा, आणि- अद्रक, लसूण कांद्याच्या नंतर अद्रक लसूण पेस्ट. सर्व एकत्र टाकूया. पूजी देवाला कसं लागलं होतं तुला चिकन? मस्त ना? आज तशीच काहीतरी चव येणार आहे. काय बोलतात हो मुतुशन? बोलते. पकेगा, अच्छा लगेगा ना? बहुत टेस्ट आएगा. आमचा थोडं भांडा कम नहीं पण कर सकते हालतोय. क्या? गॅस कम करायची आहे, नाही होणार. नक्की इन्ग्रेडियंट आहे ते आपण टाकूया मँगो. म्हणजे हा. कांद्याच्या सोबत ते मँगो पण शिजून येईल. हा, तर कांदा आणि मँगो एकत्र शिजवायचं आहे आपल्याला. हे बघा, आता कांदा झाला? शिजला? हा, कांदा आणि मँगो शिजलेला आहे ना. आता हा आपण आपल्या बेसिक जे मसाला आहे, जे परत प्रॉन्स मध्ये टाकलं होतं, ते सर्व इथेच टाकूया परत. हा, हा हा. धना पावडर, आपल्या मिरची पावडर, हा, तर धना पावडर, मिरची पावडर सर्व टाकलेलं आहे. जे आपण हा. प्रॉन्सला मॅरिनेट करायला टाकलं होतं ना, हा. तेच सर्व. तेच सर्व इन्ग्रेडियंट्स परत टाकलेलं आहे. आणि शेवटी आपला अस्सल आगरी कोळी मसाला, मसाला. साऊथ इंडियन जेवणामध्ये ट्विस्ट देण्यासाठी. हा, तर उमा कसा वाटते तुला अनुभव? म्हणजे नेहमी तू घरामध्ये जेवण बनवत असतेस. ऍक्च्युली हे मी पहिल्यांदा बनवते, हा. म्हणून थोडं पॅनिक होते, कारण माझं इन्ग्रेडियंट्स बरोबर आहे की नाही ते पण टेन्शन आहे, आणि हे भांडा तुटते काय ते पण टेन्शन आहे, आणि आग जळते काय ते पण टेन्शन आहे. हा, पण मस्त आहे ना, नवीन अनुभव तर काहीतरी काहीतरी. वेगळं टेस्ट होणार आहे. हा, पण चव एकदम भारी येते मी तर बोलणार आहे, चुलीवरची. हा, चुली काढू नको. हा, आपण परत एकदा काहीतरी असं रेसिपी बनवूया. ही chicken आता चूल बिकनचा. इकडेच राहणार. आपण चिकनची पण रेसिपी करूया, बनवूया ना. कारण आपल्याला कमेंट आली, दादा जावई आल्यावर कोंबडा कापतात. हा, तर तो पण जे कापूया. पण आणि कमेंट करतात ना त्यांना मी मारीन, मी खरं सांगते. पण कोंबड्याला कापायचंय, तुला कापायला थोडी सांगितलंय त्यांनी. नाही, बरं झालं की मुतशनी ना हा, अं, झाडाच्या खाली बरोबर, मला शेडच्या बसवलं. खालीच बनवून घेऊन हा, घेतलंय. म्हणजे मस्त सावळीमध्ये आहे. माझा त्यांनी हे ठेवलंय. पण तुम्हाला आवडते ना व्हिडिओज चला. बघायला, तर नक्की Yes. लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. तर हे टाकूया. टाकूया कोळंबी. मॅरिनेट केलेला कोळंबी. कोळंबी. तर ये. इथे काय रेसिपी वगैरे सर्व सेम आहे, फक्त कोकम या चिंचेच्या बदले आपण आंबा मँगो टाकलाय. टाकलाय, हा. म्हणून याला आपण नाव मांगा करी. ठेवलं. हे बघा, सुंदर आहे ना. तर उमा उकाला आला ना? हो, हा, तर बऱ्यापैकी उकाला आला होता. शिजलंय हा, का? झाला. आणि उमाने तडका पण बनवून आणलाय. तडका तिकडून बनवून आणला. हा, हे बघ, तडका गॅस वरती बनवून आणलाय बघा, आपल्या कारण मिरची. आपल्याकडे एकच गॅस आहे. लाल मिरची, हा कढीपत्ता,
आणि कांदा त्याचाच. याचे मी तडका करून आणलेला आहे. हा. आणि इथे आहे कोकोनट मिल्क, फ्रेश कोकोनटनी बनवलेलं मिल्क आहे. अच्छा आता याच्यात मोमा- टाकणार हा. काय ते आपण? ते आपल्याला हा. टाकायचं आहे. पण शिजले काय? हा शिजला असेल, मस्त गॅस पेटलेली, चूल पेटलेली. पेटलेली की तुम्ही हा. टाइमपास करत होते दोघं? नाही खूप छान पेटलेली. तर शिजलाय का बघूया. शिजलाय ना? बऱ्यापैकी शिजले. हा चल आता टाक मग ते. ऍक्च्युली आमची चुलीची हाईट थोडी जास्त झाली होती म्हणून 2 विटा काढल्या ना उमा आपण. आणि आता बऱ्यापैकी आपली कोळंबी शिजलेली आहे. आणि जो तुम्हाला तडका दाखवला होता तोच टाकणार आहे आता आपण याच्यामध्ये. आता आपल्याला कोकोनट मिल्क टाकायचंय, पण लक्ष द्यायचं कोकोनट मिल्क बंद करून टाका, कारण नाहीतर ते दूध आहे ना मग ते बाहेर काढ ना आता. वाटेत. हो. तर आता चूल खूप गरम आहे म्हणून आता आपण भांडा काढलाय आणि त्याच्यामध्ये टाकणार कोकोनट ऑइल. आणि गॅसवर असलं तरी पण आपण हे गॅसवर बंदच करून टाकतो ना. कोकोनट ऑइल नाही कोकोनट मिल्क येस. हा आणि काय आणलंस? टँग आणलाय मी. टँग आणलंस ना, थँक्यू सो मच. खूप गरम होते. ये बघा. ओके झालं ना. एवढ्या उन्हामध्ये हे बघा. मस्त एकदम न काही वाकडं तिकडं बोलता उमानी रेसिपी बनवलेली नाही, आहे. मला आवडलं. हा तर उमासाठी नक्की लाईक करा. मी हा. तर 2-3 रेसिपी अजून बनवूया. हा ना, पण रात्रीच्या टायमाला ट्राय करू आपण. करू मजा येईल. हा मजा येईल. हा. ऍक्च्युली मला हे चूल पेटत नाही ना तेव्हा डोकं आहे. चूल ते हाईट जास्त झाली ना. बाकी मला बाकी- बनवायला आवडते. मला मस्त आवडलं. झालं, मस्त आणि हे शेड आहे फुल. हा आता आपण पत्ते पण काढायचे आपल्याला. कोळली आहे, आयला करी आहे, जेमीन मांग करी आहे. ते आणि सर्व rice घेऊन आहे. आता जेवणावरती आणि भेटूया. आम्ही पण आहे. ओके चला, Thank you, जेवूया. अनया. भारी वाटलं तुझं हो. टँग ज्यूस. थँक्यू सो मच. हे मच नीडेड. ताई, अजून चल मेहनत सगळं मी करायचं. आपण केळीच्या पानावर उमा जेवण. केळीची पान हा. काय ते फ्री आहे. हा उमाला भांडी घासायला लागत नाही ना, येस. म्हणून दररोज केळीच्या पानावरती तिथे मम्मी असते बघा. हे काय आहे? ये अभी कोल्ली है. हा, कोल्ली कोल्ली, म्हणजे कोल्ली. टॅपिओको. टॅपिओके आपल्याला- सोबत आपण मच्छी खाणार. कमेंट आला होता ना, हा. तुला नाही देते मी. हम्म. आणि तिला रोहित शर्मा आवडते ना, हा कोल्ली नाही आवडत. हा. तुम्ही बनवलेला हा आणि चुलीवरचा आपला चुलीवरचा- आंबा करी. तर एवढी मेहनत करून आपण ही रेसिपी बनवलेली आहे मांगा करी. ती आता आपण प्लेट मध्येच खाऊया. भाकरी नाही ना. तर आपण प्लेट मध्ये खाऊया. इथे आलं ना तर इथलं डिश खायचं. कोल्ली, राईस, उकडा चावल ते सगळं खायचं. भाकरी समजलं? भाकरी नाही करायचं. भाकरी समजलं भाकरी ना? करायचं नाही. समजलं ना. उगाच नुसतं काय हा. भाकरी 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 करत असते. ते पण ट्राय कर. इथे आल्यावर इथलं डिश खायचं, तिथे आल्यावर तिथलं डिश खायचं. हा नाही तर एवढं जेवण बनवलं आता भाकरी कुठनं बनवणार ती. थोडं समजून घे. एवढं उन्हामध्ये बघ किती घामवली तरी पण तुला भाकरी पण पाहिजे. खुश कोई और हो रहा है. तुला ये करी पण देते मी. हा. ये करीचं नाव काय? ते तू आधी विचार कर काय नाव ते. आईला करी. आईला करी. आईला करी पण देते तुला. थांब. अमुमाने बनवलेली आईला तू करी. ट्राय कर आधी, चालू कर. आईला 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 काय गाणं गावत होतीस तू? काटा दाखवलंय काटा. काय अनाया फ्रेश केलं अनायानी कोळंबी. कोलंबी खूप फ्रेश आहे आणि हे पण खूप टेस्टी आहे. चव कशी आहे? मस्त आहे ना. हो. चुलीवरचा आहे हे बघा. रस्सा पिऊन रस्सा बघ. आणि आपल्या आगरी कोळी मसाल्याचा कलर बघा. घेऊया. उमा मस्त ना. सुपर आहे सुपर. सुपर डुपर. हा रस्ता तर एकदम भारी आहे. आणि चुलीवरचं टेस्ट येते काय? हा ते मी कोळंबी तुला पण दाखवते. बऱ्यापैकी शिजलेली आहे. कसं वाटतंय? एकदम कोकोनटची चव येते. म्हणजे तो मिल्क वगैरे टाकलायस ना. कोकोनट मिल्क. हा तू खा. सुंदर. आणि मी जसं सांगितलं ते कोल्डीच्या सोबत खाऊन बघ. हा थोडा 1 स्पून रसा त्याच्यात टाक. ही कोळणी आहे ना. हा कोल्बी आता आपण कोळणी बाईं सोबत खाऊन बघूया. कोल्डी आणि खाऊन बघ. काहीतरी नवीन. नॉट बॅड. चांगलं आहे पण मला भातासोबत खायला जास्त आवडेल. हा ये बघा आईला करी. दिस इज आईला करी. हम्म. आणि दिस इज मांग करी. चेम्मीन मांग करी. आणि अनाया आईला करी पण मस्त आहे. चिंच टाकलंय असं वाटतं. आईला करी मध्ये पण मांगच आहे. मस्त आहे चिंचचं पण. काही नाही येते. तर या मंडळी सर्वांनी जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आउटडोर कुकिंग आमचा उमाचा
नक्की कमेंट करा आणि आवडला असेल हा प्रयत्न तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू. थँक्यू. मुतशनसाठी लाईक करा. मुतशनसाठी खूप सारा थँक्यू, कारण मॅन ऑफ मुतशनने द आपल्याला मॅच. मॅन ऑफ द हा मॅच. चुला बनवून दिलं होतं नाही. थँक्यू. चलो थँक्यू. आणि आमच्या सोबत जेवायला या. बाय.